तर मतदानाच्या संदर्भातील 11 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आलेली आहे आणि नंदुरबारमध्ये नेमकं आताचं चित्र काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी प्रतिनिधी प्रशांत जवेरी यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, सध्याची काय स्थिती आहे, कसा प्रतिसाद आहे नंदुरबारमधील नागरिकांचा? नक्कीच आपण जर पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्यात 4 विधानसभा आहेत। 4 विधानसभामध्ये सकाळपासूनच एकंदरीत मतदानाला सुरुवात झाली आहे। मात्र सकाळचा जो टायमिंग होता, थंडी असल्या कारणानं कुठेतरी जो मतदानाचा टक्का होता तो घसरला होता। मात्र आता दुपारनंतर मतदानाचा टक्का जो आहे तो एकंदरीत वाढणार आहे। जो मतदानाचा टक्का जो वाढणार आहे तो नेमकी कोणाकडनं मतदानाचा टक्का वाढेल आणि कोण यात बाजी मारेल हे देखील पाहण्याचा औत्सुक्याचं ठरणार आहे। प्रशांत, तुम्ही सोबत राहा। यानंतर आपण विशाल पाटील यांच्याकडे जाऊयात। विशाल, सध्या तुम्ही कोणत्या मतदान केंद्राबाहेर आहात आणि तिथली काय स्थिती आहे? आत्ता मी वडाळा विधानसभा क्षेत्रातील माटुंगा या ठिकाणी मतदान केंद्रावरती आहे आणि आता जर ऋतू ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर मुंबईकरांचा काहीसा अल्प प्रतिसाद जो आहे हा मतदान केंद्रांवरती आपल्याला पाहायला मिळतोय। शुकशुकाट जो आहे हा अनेक मतदान केंद्रांवरती पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीनं 11 वाजेपर्यंत मतदानाची जी टक्केवारी आलेली आहे ती जर आपण पाहिली मुंबई शहराची तर अवघी 15.66 इतकीच राहिलेली आहे। त्यामुळे मुंबई शहरात फक्त 2 मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने जास्त मतदान झालंय। त्यामुळे एक मलबार हिर मतदारसंघ आणि दुसरा जो महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत चर्चेला मतदारसंघ जातोय तो म्हणजे माहीम विधानसभेचा। या ठिकाणी 19% मतदान जे आहे हे झालेलं आहे। त्यामुळे मुंबईकरांचा काहीसा अल्प प्रतिसाद जो आहे हा आपल्याला येताना पाहायला मिळतोय, कारण का आपल्याला माहिती आहे सकाळच्या टप्प्यात मोठ्या संख्येनं मुंबईकर जे आहेत हे मतदानासाठी उतरतात। त्याचसोबत मुंबई उपनगरात सुद्धा काहीशी परिस्थिती अशाच पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते। मुंबई सिटीमध्ये 15.78 इतकं मतदान झालेलं आहे आणि मुंबई उपनगरात 17.99 म्हणजे जवळपास 18% मतदान जे आहे हे झालेलं आहे। त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावरती अशाच पद्धतीचा एक काहीसा शुकशुकाट जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। NDTV मराठी सातत्यानं मुंबईकरांना आवाहन करते की